नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत दसरा म्हणजेच विजयादशमी विषयी संपूर्ण माहिती. हा दिवस वर्षातील 4 मोठ्या सणांपैकी आणि 4 शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो. नवरात्र संपल्यानंतर आश्विन शुद्ध दशमीला दसरा साजरा केला जातो. दसऱ्याचे महत्त्व. या दिवशी कुलदेवी, ग्रामदैवत आणि आपल्या इष्टदेवतेला हार, खडी साखर वाहून मान सन्मान केला जातो. शेतकऱ्यांनी शेताच्या मध्यभागी सीता मातेचा नैवेद्य पुरून पूजा करण्याची प्रथा आहे. या दिवसापासून नवीन आणि शुभ कार्यांना आरंभ करणे अत्यंत मंगल मानले जाते. मुलांसाठी विशेष सेवा. शाकरी मुले माता सरस्वतीची पूजा करतात. वडिलांनी मुलाच्या झेवर जिभेवर सोन्याचिंग व दर्भाच्या काडीने ॲन हा बीजमंत्र लिहावा. मुलाकडून तांब्याच्या ताम्हणात तांदळावर बोटाने खालील नावे लिहून घ्यावीत. श्रीमन महागणाधिपतये नम, श्री कुलदेवताय नम, श्री महासरस्वत्या नमम, श्री स्वामी समर्थ. शस्त्रपूजा विजयोत्सव. या दिवशी शस्त्रांची पूजा केली जाते. हा दिवस विजयोत्सव म्हणून मानला जातो. अपराजिता देवीचे पूजन, सीमोल्लंघन आणि शमी वृक्षाचे पूजन दुपारी अनुजीव सिद्धी ते पी या मुहूर्तावर केले जाते. जवळ शमी वृक्ष नसेल तर आपत्याचे झाड अश्मंतक पूजावे. त्या झाडाच्या मुळाजवळची माती अक्षतांसह आणावी. पुरुषांनी घरात प्रवेश करण्यापूर्वी उंबरच्या बाहेर शेणाचा राक्षस काढावा. त्याला चिरडून त्यावर पाय ठेवून घरात प्रवेश करावा. मग सुवासिनींनी ओवारून स्वागत करावे. स्वामी सेवा परंपरा. सर्व स्वामी समर्थ सेवा केंद्रांवर सर्वप्रथम महाराजांना सोने, आपत्याची पाने अर्पण करावे. घरातील मातीतील धन ही अर्पण करून मग एकमेकांना सोने द्यावे. महाराजांना अर्पण केलेल्या पानांपैकी क्षीर आपत्याची पाने पुढील दसऱ्यापर्यंत जपून ठेवावीत. देवांना अर्पण केलेले सोने तिजोरीत पाकिटात ठेवावे. महत्वाच्या कामाला जाताना सोबत ठेवावे. कार्यकारण भाव. इतिहास. याच दिवशी अष्टभुजा देवीने महिषासुराचा वध केला. प्रभू श्रीरामांनी रावणावर विजय मिळवला. कुबेराने रघु राजासाठी शमी आणि आपत्याच्या वृक्षावर सुवर्ण मुद्रांचा वर्षाव केला. यामुळे या वृक्षांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. संदर्भ. मराठी संस्कृती, मराठी अस्मिता ग्रंथ. एंडिंग मित्रांनो, हा दसरा विशेष व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला